हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहे थापून पातोड्याची भाजी आणि ती कशी बनवायची आहे ती आपण पाहू पुढे. एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं आणि त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी ही टाकून छान तडतडू दिली. त्याच्यामध्ये हळद, तिखट हे आपण आपल्या क्वांटिटीनुसार टाकून घ्यायचं आणि पाणी टाकायचं. पाणी टाकून घेतलं की त्याच्यामध्ये नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याला छान उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर आपल्याला बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बेसन पीठ असं टाकायचं आहे की त्याच्यामुळे पूर्ण बेसन पीठ कालवल्याच्या नंतर छान एक असा घट्ट गोळा झाला पाहिजे त्या बेसन पिठाचा. पूर्ण बेसन पिठाच्या गाठी फोडावं लागते. तोपर्यंत आपण एका ताटाला इथे तेल लावून घेतलं, कारण जेव्हा आपण त्या वड्या थापू तर ते खाली चिपकणार नाहीत ताटाला, म्हणून ताटाला तेल लावलं. आणि इकडे तुम्ही पाहू शकता की आपल्या छान त्या बेसनाच्या पिठाला छान वाफ येत आहे. आणि या पद्धतीचं आणि हा थिकनेस असला पाहिजे त्या बेसन पिठाला. या छान बेसन पिठाला आपल्याला छान वाफ आलेली आहे. पूर्ण गाठी अशा फोडून घेतलेल्या आहेत. पूर्ण गाठी फोडून घेतल्या आणि आता ते छान तयार झालेलं आहे थापण्यासाठी. तर ते आपण पूर्ण ताटात काढून घेतलं. गरम असेपर्यंतच हे पीठ पूर्ण ताटामध्ये फैलवायचं आहे आपल्याला. सुरुवातीला खूप गरम असते, त्याच्यामुळे चमचनी करा आणि नंतर पाण्याचा हात घेऊन पूर्ण ताटात एका लेवलमध्ये येईल असं पूर्ण फैलवायचं आहे. आणि याच्यावर आपल्याला वरतून कोथिंबीर, खसखस आणि खिसलेलं खोबरं हे वरतून टाकायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरीकडे इकडे थंड होईपर्यंत पातोड्याचा रस्सा बनवून घेऊ. एका कढईमध्ये तेल टाकून ते छान तेल तापू द्यायचं आहे आपल्याला. आणि या रस्सा बनवण्यासाठी खोबरं, कांदा आणि लसण आणि जिरे याचा पूर्ण पेस्ट करून घेतलेली आहे. खोबरं खिसून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, मसाला हे सगळं टाकून परतून घेतलं तेलात आणि नंतर वरतून पाणी टाकलं. हे छान मसाला इथे परतलेला आहे. आता परत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. आपल्या क्वांटिटीनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे की आपल्याला भाजीसाठी रस्सा किती लागणार आहे त्यानुसार. आणि त्यानुसार ते पातळ घट्ट कसं पाहिजे ते मग नंतर त्याच्यामध्ये मसाला ॲड करता येते. आपल्याला जसा रश्श्याची थिकनेस पाहिजे आहे त्यानुसार आपण मसाला टाकायचा. हा आपला तयार आहे भाजीचा रस्सा. आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि नंतर वरतून खोबरं
खसखस आणि कोथिंबीर टाकून आपल्याला याच्या थंड झाल्यावर छान वड्या पाडायच्या आहे. वड्या या चांगल्या मोठ्या आकाराच्या पाडायच्या आहेत. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कोणाकोणाकडे या वड्या करतात ते कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा. आणि या भाजीला तुमच्या इकडे कोणतं नाव आहे ते पण सांगा. तयार आहे आपल्या थापून पातोड्याच्या वड्या. रस्स्यासोबत या वड्या सर्व करायच्या. थँक यू. बाय. कीप वॉचिंग.